सुप्रभात मित्रांनो, आजच्या दिवसात आपल्या आयुष्यामध्ये काय चांगलं किंवा काय वाईट होईल हे जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता असते. जन्मकुंडलीद्वारे आपल्याला भविष्यामध्ये येणाऱ्या काही गोष्टींविषयी कल्पना मिळते. ही भाकितं प्रत्येक राशीप्रमाणे सांगितली जातात. आपलं नशीब आणि आपलं भविष्य आपल्याला साथ कशी देईल याची सगळ्यांनाच उत्सुकता लागलेली असते. तर मग चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार आजचा आपला दिवस कसा जाईल ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आहे, पण तुम्हाला तुमच्या मुलांच्या संगतीवरून चिंता राहील. जर कोणता वाद सुरू असेल तर तो वेळीच संपवण्याचा प्रयत्न करा. जर गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही कोणाच्या प्रेमात पडला असाल तर त्यांना अवश्य सांगा. आजचा दिवस चांगला आहे. जोडीदाराच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. आज पैशांच्या देवाणघेवाणीत मात्र काळजी बाळगा. आज तुमचं मनोबल चांगलं राहील, त्यामुळे कामं प्रगतीने होतील. नव्यानं नोकरीत रुजू झाला असाल तर दिवस चांगला जाईल. रात्री लवकर झोपणं तुमच्या आरोग्यासाठी चांगलं राहील. प्रकृती चांगली राहील. आज नशीब 63% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शेवटची भाकरी काळ्या कुत्र्याला खायला द्या. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व उजळ करण्याची संधी मिळेल, पण तुम्ही घेतलेले काही निर्णय हे कष्टप्रद ठरतील. प्रेमसंबंधांमध्ये जवळीक वाढेल. व्यवसायामध्ये कार्यप्रणाली चांगली बनवाल. कायदेशीर वाद सोडवण्यासाठी आजचा दिवस चांगला जाईल. तणाव आणि थकवा यामुळे तुम्हाला अशक्तपणा जाणवू शकतो. प्रवासावर जाताना आवश्यक त्या बाबींवरती विशेष लक्ष ठेवा. कार्यालयामध्ये काम करताना होणाऱ्या चुकांबद्दल तुम्ही गंभीर राहा. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल सिद्ध होईल. एखाद्या गरजू व्यक्तीच्या उपचारामध्ये तुम्ही मदत कराल. प्रेमी युगलांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करावा. कौटुंबिक जीवनासाठी ही वेळ फार चांगली आहे. व्यवसायामध्ये धोका पत्करू शकता. पुढे जाऊन ते योग्य सिद्ध होईल. विद्यार्थ्यांनी एखाद्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला असेल तर त्याचा त्यांना लाभच होईल. जर तुमची प्रकृती बिघडली असेल तर त्यात सुधारणा दिसेल. कामाच्या निमित्ताने दीर्घ प्रवासाचा आज योग आहे. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही पांढऱ्या चंदनाचा टिळा लावा आणि महादेवाला तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या आसपासचं वातावरण सुखद आणि अनुकूल राहील. काळासोबत नष्ट होतील असे अनुभव, आठवणी, गोष्टी तुम्हाला नको असतील. जोडीदारासोबत तुमची समज वाढेल, त्यामुळे वैवाहिक नातं देखील मजबूत होईल. आज ऑनलाईन व्यवहारामध्ये सावध राहा. जे लोक IT सेक्टरशी जोडलेले आहेत त्यांना बढती मिळण्याची शक्यता आहे. आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. आज तुम्ही गायत्री चालीसाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की तुमच्यासाठी आजचा दिवस शांततेत जाईल. गरजू लोकांना मदत करण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. दीर्घ काळानंतर जुन्या घनिष्ठ मित्रांची तुमच्याशी भेट होईल. उत्पन्न वाढवण्याच्या काही संधी तुमच्यासाठी चालून येतील. तुमचे अडकलेले पैसे आज परत मिळतील. तुमच्या व्यावसायिक योजना तुम्ही गुप्त ठेवा. तुम्हाला ज्या कामामध्ये तुम्ही काम करत असाल ते काम पुढे नेण्यासाठी त्यातील तज्ज्ञांशी बोलूनच मग निर्णय घ्या. नोकरदार लोक एखादं तात्पुरतं काम हाती घेण्याचं नियोजन करतील. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची आराधना करावी. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमचा आजचा दिवस विशेष फलदायी असेल. मोबाईल किंवा ईमेलवरती एखादी शुभवार्ता मिळेल. त्यातील काही लोकांना कुटुंबामध्ये तर काही लोकांना संस्मरणीय व्हावं असं वाटेल. खोटं बोलणाऱ्यांपासून तुम्ही आज दूर राहा. प्रेमजीवनामध्ये तुम्हाला शत्रूंपासून मुक्तता मिळू शकते. आज थोड्या कष्टातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये लागू केलेला नवा नियम फायद्याचा सिद्ध होईल. इंटरनेटशी संबंधित व्यवसायात तुम्हाला आज लाभ होईल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. आता पुढची रास
तुळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज ग्रहमान थोडं कमकुवत राहील. आज तुमची खोटी स्तुती होऊ शकते. एखादं काम मनासारखं झाल्यानं जोडीदार तुमच्यासोबत प्रसन्न राहील. जर तुम्ही सिंगल असाल तर स्वतःचं व्यक्तिमत्व खुलवण्याच्या बाबतीत संकोच करू नका. आज अनेक मार्गांमधून तुम्हाला पैसे येतील. कार्यस्थळी समस्या तुमच्या पातळीवर सोडवण्याचा प्रयत्न केला तर योग्य होईल. युवकांना अनावश्यक गोष्टींमध्ये लक्ष न घालता करिअरवरती लक्ष द्यावं. आज नशीब 62% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता सरस्वतीची पूजा करावी. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस पूर्वीपेक्षा चांगला राहणार आहे. तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये ढवळाढवळ करणाऱ्या व्यक्तींपासून तुम्ही थोडं अंतर ठेवा. तुमचं कर्तव्य आणि उत्तरदायित्व तुम्ही चांगल्या प्रकारे पार पाडाल. वैवाहिक जीवनामध्ये तुमचा आनंद राहील. एखाद्या व्यक्तीबद्दल असणारं आकर्षण एकतर्फी असल्यानं ते तुमच्या आज लक्षात येईल. आज पैशांशी संबंधित समस्यांवरती मार्ग निघेल. कौटुंबिक व्यवसायामध्ये जोडीदाराच्या सल्ल्याची तुम्हाला गरज भासेल. महिला आज स्वतःसाठी खरेदीचं नियोजन करतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्रीकृष्णाची पूजा करावी. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवशी तुम्हाला काही महत्त्वाचे परिणाम मिळू शकतील. कोर्ट कचेरीशी संबंधित विषयांमध्ये आज तुम्हाला यश मिळेल. आज तुमचे विचार इतरांसमोर मांडण्याचा पूर्ण प्रयत्न करा. कुटुंबामध्ये आणि लहान मुलांसोबत तुम्ही वेळ घालवाल तर तुमचं नातं अधिकच दृढ होईल. जोडप्यांसाठी आजचा दिवस रोमांचनं भरलेला असेल. स्थावर मालमत्तेमध्ये गुंतवणूक करताना 2 वेळा विचार करा. तुमच्या महत्त्वपूर्ण योजनांमध्ये कार्यान्वित करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. नोकरीमध्ये बदल करताना त्यामध्ये परिपूर्ण माहिती आवश्यक घ्या. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता पार्वती किंवा उमा पार्वतीची पूजा करावी. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज सर्व कामं तुमच्या इच्छेनुसार पूर्ण होतील. तुमच्या विचारांमुळे आज तुमच्या मनाला शांती मिळेल. परीक्षांमध्ये तुमची कामगिरी चांगली राहील अशी अपेक्षा आहे. आज तुम्हाला जोडीदारासोबत चांगलं वाटेल. आज तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च करू नका. आज व्यवसायामध्ये संपर्काचा परीघ वाढवा. तुम्हाला आज आरोग्याची काळजी राहील, पण ही भीती अनावश्यक असल्याचं तुमच्या लक्षात येईल. मित्रांसोबत प्रवासाला जाणं तुम्ही टाळा. तुम्ही भरपूर मौज मजा करा. आज ते चांगलं राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज ब्राह्मणाला दान धर्म करावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं घरातील एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीकडून किंवा महिलेकडून मिळू शकतात. तुम्ही जर रिलेशनशिपमध्ये असाल तर तुम्हाला जोडीदाराच्या जवळ राहण्याची आत्यंतिक गरज वाटू शकते. तुम्ही भविष्याच्या दृष्टीनं आज लहान गुंतवणूक नक्की करा. एखादी महत्त्वाची मालमत्ता विकत घेण्याचं स्वप्न लवकरच तुमचं पूर्ण होईल. व्यवसायाच्या दृष्टीनं ग्रहस्थिती अनुकूल राहील. आज नशीब 86% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज कपाळाला चंदनाचा टिळा लावा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय फलदायी आहे, पण तुम्हाला तुमच्या हट्टीपणामुळे त्रास होऊ शकतो. विवाह संबंधित माहितीसाठी तुम्ही एखाद्या ज्योतिषाला भेटाल. प्रेमसंबंधाच्या दृष्टीनं तुम्ही भाग्यशाली असाल. विवाहित लोकांना आज चांगले परिणाम पाहायला मिळतील. इच्छा नसलेल्या गोष्टींवरती देखील आज खर्च करावा लागू शकतो. लोखंड आणि प्लॅस्टिकशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांनी आज व्यवसायावरती जास्त लक्ष द्यावं. नोकरीत तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करावं. काही कारणांमुळे वरिष्ठांची बोलणी तुम्हाला आज खावी लागू शकतात. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शनिदेवाचं दर्शन घ्या आणि शनिदेवाला तेल अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहील आजचं राशी भविष्य. मी श्री गणेशाकडे एवढीच प्रार्थना करेल की आज प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही चांगलं नक्कीच घडू दे. धन्यवाद.